आतापर्यंत कुठल्याही कलाकार तंत्रज्ञाने हा विचार कधीही केला नाही की निर्माता मेला किंवा डुबला तरी चालेल, आम्हाला आमचे पैसे मिळावे। खूप लोकांचे पैसे दिले जात नाहीत, बुडवले जातात। मला जनावर म्हणावं लागतंय। अगदी पिण्याच्या पाण्यापासूनच्या पण तक्रारी होत्या, ज्या तक्रारीत बोलून दाखवल्यानंतर लोकांना शिव्या दिल्या गेल्या, धमक्या दिल्या गेल्या की तू या संदर्भात कसं काय बोलतोय। जर फायदा झाला तर तो फक्त माझा, जर नुकसान झालं तर कलाकारांकडून, तंत्रज्ञांकडून, कामगारांकडून मी ते वसूल करून घेऊ शकतो। फक्त व्यक्तीच्या विरोधात नाही, निर्मिती संस्थेच्या विरोधात मी आवाज उठवतोय। कदाचित याच्या पुढे मला काम मिळायचं बंद होईल, जे दुर्दैवाने झालं। हळूहळू मला शूटिंगला बोलवणं टाळलं जाऊ लागलं। कोणी नियम बनवला माहीत नाही, 90 दिवसांचा मालिकांमध्ये पैसे देण्याचा। तो हळूहळू पुढे जाऊन नाही, आम्हाला मिळत नाहीत पैसे, आम्ही देतो ना, किंवा माझं नुकसान झालंय, मी आता ह्याच्या पुढे देऊच शकत नाही। कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर होती। निर्मात्यांना, त्या वाहिनीला असं कधीच वाटलं नाही का तिच्या स्मृतींना अनादर करतोय, त्यांचे अनुयायी आहेत, अशा गोष्टींचा जाब विचारायला हवा की तुम्ही तिच्या नावावर पैसे कमवले आणि अनेक लोकांचे तुम्ही पैसे बुडवले। हा एकमेव निर्माता नाही, अजून काही साधू संतांवरच्या मालिका आल्या, देवी देवतांच्या बद्दलच्या मालिका आल्या। हे प्रकरण माननीय सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत हे केलेलं आहे। माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष काम केलेली मंडळी आहेत, तर कृपा करून मला समर्थन नका देऊ, या विचाराला समर्थन द्या।